नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात टोलचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आणि पुन्हा एकदा या मुद्द्याच्या केंद्रस्थानी राज ठाकरे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत तात्काळ टोल नाक्यांवर आंदोलन सुरू केलेलं आहे. यावेळचं टोलचं आंदोलन हे छोट्या वाहनांना टोल मुक्ती देण्याचं आहे आणि त्याला निमित्त ठरलंय ते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याचं. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे 2015च्या वेळेला टोल माफी ज्या ज्या ठिकाणी देण्यात आली तिथे तिथे ती कशी देण्यात आली याचा खुलासा करणारं होतं. पण हे वक्तव्य विपर्यास स्वरूपात सादर करून त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रात राजकारणाचा नवा डाव खेळला जातोय का हा प्रश्न उपस्थित व्हावा. कारण सरसकट सर्वत्र महाराष्ट्रात टोल माफी लहान वाहनांना देण्यात आलेली आहे असा अर्थ काढून राज्यभरात तशा प्रकारची परिस्थिती आणि तशा प्रकारची जनभावना निर्माण केली जाते का हाही मुद्दा आहेच. आणि या निमित्तानं राज ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं बोलण्याचा ठपका ठेवण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरात प्रसंगी टोल नाके जाळून टाकले जातील असंही म्हटलं गेलंय. राज हे काही टोल बाबत पहिल्यांदा आंदोलन करत नाहीयेत. त्यांच्या पक्षानं आतापर्यंत 4 वेळेला टोल प्रश्नी आंदोलनं केलेली आहेत. राज यांना त्याच प्रश्नात अटकही झालेली आहे. हायकोर्टात अर्थात न्यायालयामध्ये राज यांच्या पक्षाच्याकडून हे प्रकरण दाखल करण्यात आलंय आणि टोल विषयक न्यायालयाकडूनच निर्देश यावेत अशी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही सगळी घटना आपल्या सगळ्यांच्याच समोर असताना आता टोल पेटवणार इतकी थेट आणि तीव्र भूमिका राज ठाकरेंनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात घडणार काय? टोल हा असा विषय आहे की जो रस्त्यानं जातो आणि जो रस्त्यानं जात नाही, अर्थात महामार्गाचे तुम्ही प्रवासी असाल किंवा नसाल, येन केन प्रकारेनं तो तुमच्या खिशातून काढून घेतला जातोच. अनेकदा प्रत्यक्षरित्या एखादा टोल बंद होतो त्यावेळेला तिथे प्रवास करणाऱ्यांना आपल्या खिशातून पैसे न गेल्याचा आनंद असतो. पण त्यांना लक्षात येत नाही की जिथे टोल बंद झालेला आहे तिथली टोल वसुली वेगळ्या मार्गाने सुरूच असते. ही टोलधाड महामार्गांच्या निर्मितीसाठी, देखभालीसाठी आणि त्याचबरोबर नव्या पद्धतीनं नवे महामार्ग विकसित करण्याच्यासाठी आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात टोलच्या आड वसुली आणि वसुलीच्या मधून राजकारण्यांचे पोट भरण्याचं एक नवं तंत्र सर्वत्र विकसित झालंय. टोल नाही असा प्रदेश तसं पाहायला गेलं तर शोधावा लागेल. जगभरात टोल उभारून त्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्याची एक लाट आली आणि त्यातूनच हे टोलचं धोरण जगभरात स्थिरावलं. पण महाराष्ट्रात या विरोधात सर्वाधिक प्रतिक्रिया येताना दिसते. त्याचं कारण खराब रस्ते आहेत. रस्ता खराब आहे, सोबत सर्व्हिस रोड नाही, अपेक्षित असलेले महामार्गावरच्या सोयी सुविधा नाहीत, मग टोल कसला घेता असा प्रश्न वाहन चालकांपासून आंदोलनकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण विचारतो. आताच्या घडीला ज्या वेळेला महाराष्ट्रात टोलचं आंदोलन पुन्हा एकदा जम धरू पाहतंय, याला जनसमर्थन मिळणार आहे का हाही तितकाच महत्वाचा मुद्दा. कारण राज ठाकरेंना गेल्या अनेक वर्षांपासून एक गोष्ट सर्वाधिक सतावतीये, ती म्हणजे सर्वाधिक यशस्वी आंदोलन करून सुद्धा लोक त्यांच्या पाठीशी काही उभी राहत नाहीयेत. लढण्याच्यासाठी मनसैनिक आणि मतासाठी मात्र इतर, ही भूमिका जनतेची राज ठाकरेंना आवडत नाही. ते त्यावर बोलतात पण अपयश नेहमी पदरात पडतंय. आत्ताच्या घडीला मनसे टोल नाका पेटवणार म्हटल्याच्या नंतर राज्यातली कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी कुणाची, ती समर्थपणे राखली जाईल आणि पाळली जाईल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातल्या सरकारच्या साठी पूरक आणि पोषक वातावरण निर्मिती करण्याचा ठपका राज ठाकरेंवर पडतो. आता टोल आंदोलनातून राज ठाकरे हा ठपका पुन्हा एकदा आपल्या कपाळी लावून घेतील की टोल बाबत जनतेच्या तक्रारींच्या अनुषंगानं निश्चित कुठला मार्ग काढून दाखवतील
हे तपासायचं आहे. आजच्या चर्चेत आपण त्यानिमित्तानं बोलवलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये मनसेच्याकडून योगेश खैरे आहेत, प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचबरोबर अध्यक्ष हिंदू महासंघ या नात्यानं आपल्याला परिचित असलेले आनंद दवे या चर्चेत आहेत. संपूर्ण चर्चा ही आपल्याला टोल धोरणाच्या अनुषंगानं पुढे न्यायची आहे. मला पटकन विचारायचं आहे ते योगेश खैरे यांना. योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत असेल. टोल पेटवणार म्हणजे हिंसाचार करणार का मुद्दा पेटवणार? नाही, थेट मान्य राजसाहेबांनी जी भूमिका आज मांडली त्यात थेट ही आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. या तिकडे करायची आवश्यकता नाहीये. मुद्दाही पेटणार आणि टोलही पेटवले जाणार. खरं तर इथं एक विचार केला पाहिजे की एवढी आक्रमकपणाची भाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मान्य राजसाहेबांना का वापरावी लागते याचाही एकदा राज्यकर्त्यांनी आणि समस्त महाराष्ट्रातील लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीचा टोलचा झोल आणि टोल धाड या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालू आहे. महाराष्ट्रातील जनता या टोलला वैतागलेली आहे. प्रचंड प्रमाणात वाढणारे टोलचे दर आणि त्या प्रमाणात अतिशय मिळणारे खराब रस्ते, रस्त्यांवर असणारे प्रचंड खड्डे, टोल नाक्यावर असतील किंवा संपूर्ण रस्त्यावर कुठल्याही प्रकारच्या न मिळणाऱ्या सुविधा आणि भरावा लागणारा भरमसाठ टोल यामुळे लोक वैतागलेली आहेत. तुम्हाला अर्धा तास पाऊण तास एका टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी फास्टॅग नंतर सुद्धा उभं राहावं लागतं. जो येलो लाईनचा जो मुद्दा आहे की 100 मीटरच्या अलीकडे येलो लाईन असते, त्या येलो लाईनच्या पलीकडे जर का गाड्या गेल्या तर गाड्या टोल मुक्त सोडाव्या लागतात. तेही पाळलं जात नाही. लोकांना प्रचंड त्रास भोगावा लागतो आणि हे वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. त्यामुळे जर काय थांबत नसेल, न्यायालयात आम्ही गेलेलो आहे, तिथं निकाल येत नसेल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मान्य राजसाहेबांपुढे पर्याय काय उभा राहतो? ठीक आहे, आपण यावर भालचंद्र शिरसाट यांना विचारूयात. भालचंद्र शिरसाट भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत. शिरसाट साहेब, आपण प्रवक्ता या नात्यानं चर्चेत आहात. मला आपल्याला थेट विचारायचं आहे की जर समजा हे आंदोलन पेटणार असेल आणि पेटवा अशा प्रकारचेच संकेत राज ठाकरेंच्याकडून मिळत असतील तर कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे का? कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. पोलीस आणि सरकार सगळी यंत्रणा ते निश्चितपणे राखेल. यामध्ये जे काही कार्यकर्ते त्यांना त्रास होईल ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं म्हटलं तर टोलचा मुद्दा आहे हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे. केवळ मनसेच्या जिव्हाळ्याचा आहे आणि बाकीच्या जिव्हाळ्याचा आहे असं नाही. आणि आता नुकतंच खैरे यांनी म्हटल्याप्रमाणे टोलवरती लागणाऱ्या होणारा कलाप आहे आणि त्याचबरोबर जी पिवळ्या रेषेच्या पलीकडे असेल तर ते टोल मुक्त असायला पाहिजे, पाळला जात नाही. हे मुद्दे खरे आहेत. या प्रश्नावरती तोडगा काढायला हवा. आपण टोल का घेतो? जसं आपणच प्रास्ताविक मध्ये सांगितलं की आपल्याला नवीन रस्ते पाहिजे असतील. जी भालचंद्र शिरसाट, आपण बोलता बोलता आपलं इंटरनेटचं कनेक्शन तुटलेलं दिसतंय, पण माझी आपल्याला आणि योगेश खैरे दोघांनाही विनंती आहे आपण एकदा आपलं इंटरनेटचं कनेक्शन तपासून घ्यावं. योगेशजी, आपला चेहरा येतोय जातोय सातत्यानं. मला पटकन त्या दरम्यानच्या काळामध्ये आनंद दवेंना बोलतं करायचं आहे आणि दवेंच्या नंतर मी इतर आपल्या सोबत असलेल्या दोन्ही मान्यवरांपर्यंत परत येईन. आनंद दवे, मनसेच्याकडून टोलच्या विरोधातलं आंदोलन पहिल्यांदा होत नाहीये. यापूर्वी सुद्धा झालंय, आताही होत आहे. कदाचित भविष्यामध्ये धोरणं अशीच राहिली तर आणखीन अनेक वेळा मनसे रस्त्यात उतरलेली दिसेल. माझा प्रश्न इथे वेगळा आहे, मनसेच केवळ टोलवर आंदोलन करताना दिसते असं का? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून राज साहेबांना शुभेच्छा देतो की हा विषय त्यांनी घेतलाय, त्यांचा धन्यवाद सुद्धा मानतो आणि अशी अपेक्षा करतो की निदान या वेळेस तरी हा विषय ते शेवटपर्यंत ओढून ठेवतील. कारण त्यांची जी उत्साह एनर्जी आहे आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी मांडणी केली आहे, मला असं दिसतं की हा विषय आता ते पूर्णपणे थांबवल्याशिवाय किंवा थांबल्याशिवाय विषय संपवणार नाहीये.
विषय असा आहे की फक्त राजसाहेब करत नाहीत, वेळोवेळी अनेक राजकीय पक्षांनी तशी आंदोलनं केलेली आहेत. फक्त मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय झाली नाही, त्या त्या गावात त्या त्या तालुक्यावरच्या टोलसाठी ती होतातच आहेत आणि ती व्हायला पाहिजे सुद्धा. तुम्हाला आठवत असेल तर पुण्या मुंबईच्या जो यशवंतराव चव्हाण हायवे आहे तिथं काही वर्ष आधी जी कंपनी आहे त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की आम्ही इथे स्क्रीन लावतो आहोत की पुढच्या किती गाड्या येऊन गेल्यानंतर आणि किती रक्कम झाल्यानंतर किंवा किती तारखेपर्यंत हा रस्ता पूर्णपणे टोलमुक्त होणार आहे. जी, परंतु असं झालेलं नाही. नंतर राजकीय नेते आणि हे सगळे कंपन्यावाले कधी भेटतात, कधी माघार घेतली जाते हे कळतच नाही लोकांना. आता नाही, आज जे एक मंत्री मिनिट जे आनंद काम दवे, आपण एक करतात, महत्वाचा मुद्दा मांडलात की अनेकदा टोलवर आंदोलनं झालेली आहेत आणि ही आंदोलनं अचानक थंड का पडतात याची उत्तरं सापडत नाहीत. योगेश खैरेंकडे याचं उत्तर कदाचित असू शकतं, पण त्या उत्तराला घेण्यापूर्वी एक उपप्रश्न आनंद दवे आपल्याला आहे. तुमच्या लेखी आतापर्यंत थंड पडलेली आंदोलनं टोलच्या संदर्भातली कोणाच्या फोन नंतर किंवा काय कारणांनी पडली असतील थंड? नाही, काय कारणांनी झाली असतील का, कशामुळे झाली असतील, कोणाच्या फोननी झाली असतील हे सर्वांना माहिती आहे. ते का आपण उघड गुपित ज्याला म्हणतो तशातला प्रकारे आपण स्वतःहून बदलून घेऊन अशी एक इच्छा आहे. दुसरं, मागच्याच मला आठवतंय की राजसाहेबांनी अशी भूमिका घेतल्यानंतर अनेक राजकीय नेते जाहीरपणे त्यांना भेटायला गेले होते, त्यांना त्यांची भूमिका समजून सांगितली. राजसाहेबांनी सुद्धा काही भूमिका मला वाटतं थोडीशी ती माईल केली, असं म्हणून की चला हे 4 टोल नाके चालतील, बाकीचे 2 नको वगैरे. त्यांच्यामुळे यश पण मिळालंय, अनेक लहान लहान टोल नाके मुक्त पण झालेत. आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर फिरतो, आम्हाला त्याचा अनुभव येतो सुद्धा. परंतु मोठे टोल नाके आहेत ना, जिथं गर्दी होते, जिथं रोजची लाखो करोडोंची उलाढाल आहे, त्या नाक्यावर काही फरक पडलेला नाहीये. पुणे मुंबईचा टोल नाका असेल, पुण्याचा नगरचा असेल, कोल्हापूरचा असेल, उलट दर वाढवले गेलेत. मग ते दर कोणाला सांगून वाढवले? सरकारने तसा जी काढला का? जी, दवेजी, सरकारचे मुद्दे सरकारला विचारू. तुम्ही एक आक्षेप जो आधी नोंदवला त्याच्यावर योगेश खैरेंना बोलतं करूयात. योगेशजी, आवाज येतोय आणि आनंद दवेंनी मांडलेला मुद्दा ऐकायला आलाय का आपल्याला नीट? हो, माझा प्रश्न या निमित्तानं असा आहे, वारंवार आंदोलनं का करावी लागतात? आधीची आंदोलनं थोड्या थोड्या दिवसांनी थंड का पडत गेली आणि ती कोणाच्या तरी फोन नंतर थंड पडली, असा एक गंभीर आरोप आनंद दवेंनी केलाय. नाही, मला खरंच ही जी मानसिकता आहे आणि ज्या प्रकारचे हे आरोप केले जातात त्याचं खरंच वाईट वाटतं आणि रागही येतो की जो पक्ष सातत्याने एका विषयावर वारंवार आंदोलन करतोय, ह्या आंदोलनामध्ये आमच्या सारख्या अनेक महाराष्ट्र सैनिकांवर केसेस झाल्या, अनेक जण तुरुंगात गेले, माननीय राजसाहेबांवर 100 पेक्षा जास्त केसेस या प्रकरणात आहेत आणि तरीही आमच्या भूमिकेवर जो संशय निर्माण केला जातो, ह्या मागे सुद्धा मोठं राजकारण आहे की हे आंदोलन कसं मोडीत काढण्यात येईल अशा प्रकारचं संशयाचं वातावरण निर्माण करून. खरं तर या आंदोलनानंतर आम्ही ज्यावेळेस 2009-10 साली आंदोलन केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, त्यानंतर 67 टोल नाके बंद झाले, जे काही अधिकृत अनधिकृत की ज्या मुदतीनंतर सुद्धा चालू होते आणि तिथं लूट चालू होती ते टोल नाके बंद झाले. त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, न्यायालयात हा विषय प्रलंबित आहे. एखादं सातत्यानं एक आंदोलन हे एका विशिष्ट काळापर्यंत चालतं, त्यानंतर ते सातत्याने चालणं, ते त्यात काही टप्पे ठरलेले असतात, त्या टप्प्यानुसार ते आंदोलन होत असतं. पण एखादं आंदोलन सुरू झाल्यानंतर ते थांबलं की लगेच त्यावर संशय निर्माण करायचा आणि ज्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी या संदर्भात तडीपाऱ्या भोगल्या, जेल भोगली, ते सगळं विसरून जायचं आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं, ही मानसिकता अतिशय चुकीची आहे. महाराष्ट्र योगेशजी, मला यात मध्ये हस्तक्षेप करून चर्चेलाही पुढे न्यायचं आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला विचारायचं आहे की आपली आंदोलनं आतापर्यंत सातत्यानं जशी होत थांबत पुढे सरकत होती, यावेळेचं आंदोलन आहे जे पेटवण्याचं आहे टोल नाक्याला, ते आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे आणि सरकारनं याची थेट दखल घ्यायची असेल तर करायचं काय आहे? तुम्ही आज जर मान्य राजसाहेबांची पत्रकार परिषद ऐकली असेल व्यवस्थित, तर साहेबांनी सांगितलेलं आहे की ते 2-3 दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यानंतर माननीय सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे आणि सरकार या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय पावलं टाकते आणि त्या पावलांवर ते बघून त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांनी सांगितल्यानुसार
जे आंदोलन सांगितलंय, जो आदेश येईल त्याप्रमाणे टोल नाक्यावर आंदोलन होतील. बिलकुल. भालचंद्र शिरसाट यांच्यापर्यंत पोहोचूयात. मगाशी भालचंद्र शिरसाट आपली बाजू मांडत होते, काही तांत्रिक कारणांमुळे ती अर्धवट आपल्यापर्यंत पोहोचली. भालचंद्र शिरसाट, आता मुद्दा पोहोचलाय चर्चेतला की सरकार या आंदोलनाची दखल घेणार आहे की नाही इथपर्यंत. मगाचा वेळ आत्ताचा वेळ मिळून आपल्याला पूर्ण 1.5 मिनिट आहे. आपण पूर्णपणे आपला मुद्दा सविस्तर मांडावा अशी विनंती आहे. भालचंद्र शिरसाट, वेळ सुरू होती आपली. सरकारने जो टोल लादलेला आहे तो झालेल्या कामाची पैशाची वसुली करणं एवढंच हेतू नसून अधिकाधिक रस्ते लोक मिळाले पाहिजेत म्हणून आहे. उदाहरणार्थ आता समृद्धी महामार्ग बघाल, पुणे एक्सप्रेसवे बघाल, तिकडे खड्डे नाहीयेत. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे, तिकडे खड्डे घेतला जातो आणि त्या टोल मधून त्या रस्त्यांचं जे परिरक्षण आहे, देखभाल सुद्धा केली जाते. पण आपण साधारणपणे कुडाळ पासून आलात, कणकवली कुडाळ पासून ते गोव्यापर्यंत हा अतिशय स्मूथ सिमेंट कॉन्क्रीटचा आणि व्यवस्थित आहे, एकही खड्डा नाही. सुरुवातीच्या भागातले खड्डे ते या वर्षभरात ते काम पूर्ण होईल आणि एकदा काम पूर्ण झालं की खड्डे मुक्त रस्ता आणि त्याच्यावर माफ करा भालचंद्र शिरसाट, माफ करा, तुम्ही सातत्यानं कदाचित नीट कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगानं जोडले जात नाही. आम्ही फोननी आपल्याला जोडून घेऊ, आपल्यापर्यंत पोहोचू. तुम्ही असं सांगताना ऐकू येतंय की राज्य सरकार चांगले रस्ते देणार आहे, राज्य सरकार चांगले रस्ते देणार, त्याचा टोल वसुलीच्या अनुषंगानं फायदा होईल, टोल वसुलीला त्याच्या निमित्तानं बळ मिळेल वगैरे वगैरे वगैरे. हे समर्थनीय आहे का? याच्यावर आनंदवे आपल्याला मत प्रकट करायचं आहे. नाही, शिरसाट काय बोलतात ते मला वाटतं त्यांना सुद्धा अंदाज येत नसावा. सर्वप्रथम मी एक क्लिअर करतो, योगेशजी आपल्या मगाशी मतं मांडली ती, आम्ही तुम्हाला व्यक्तिशः किंवा पक्ष म्हणून काही विरोध केलेला नाहीये. आम्ही असं म्हणतो की एकंदरीतच सर्व राजकीय पक्षांनी जेव्हा जेव्हा भूमिका घेतल्या नंतर त्यात सातत्य ठेवलेले नाहीये, त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. आता विषय शिरसाटांचा आहे, तर नवीन रस्ते बांधण्यासाठी जर तुम्ही टोल घेत असाल तर मग नवीन रस्त्यासाठी पुन्हा सरकार कर्ज का घेतंय, सरकार रोखे का उभारतंय आणि परत रस्त्यावर टोल नाके का येत आहेत, हा एक प्रश्न आहे ना. मी नवीन गाडी घेत असताना सुद्धा मला रोड टॅक्स लागतोय, म्हणजे मी किती वेळा मला तुम्ही टॅक्स घेणार आहात आणि त्यातून तुम्ही काय सुविधा देणार आहात. आज कोणत्या टोल नाक्यावर, पुणे मुंबई सारख्या देशातल्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टोल नाक्यावर मला सांगा स्वच्छता घरं तुम्ही दिली आहेत का व्यवस्थित? बिलकुल, हा मुद्दा जनतेतला सुद्धा आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो की टोल नाक्यावर एका विशिष्ट टप्प्याच्या नंतर स्वच्छतागृह नाहीत. अनेक जणांसाठी हा जे वाहनधारक प्रवास करतात त्यांच्यासाठीचा मुद्दा आहे की प्रसंगी अपघात झाल्याच्या नंतर वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी वेळ का लागतो. त्याचबरोबर अपेक्षित पद्धतीनं टोल देऊन ज्या रस्त्यावर आपण प्रवास करतो त्यावर लेनची शिस्त का पाळली जात नाही. भालचंद्र शिरसाट, तुम्ही टोल घेता, टोलचं समर्थन करता, एकेकाळी तुम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करायला निघाला होतात. आज टोल मुक्त महाराष्ट्र नाही झाला, पण टोलचं समर्थन तुमच्याकडून होत असताना किमान रस्त्यावरची अपेक्षित शिस्त सुद्धा आम्हाला पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीनं जड वाहनं सगळ्या लेनमधून चालतायत त्याचा परिणाम लहान वाहनांवर आणि लहान वाहनांच्या सुरक्षिततेवर होतोय, हे आपल्या लक्षात येतंय का भालचंद्र शिरसाट? नाही, टोल मुक्त महाराष्ट्र करायचा तर या सरकारला 100% आहे. पण आता जी ट्रान्झिट अवस्था आहे, संक्रमण अवस्था आहे, त्यामध्ये टोल मुक्त होऊ शकणार नाही. भविष्यामध्ये सगळ्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली, देखभालीचा खर्च उभारला गेला आणि जसं एक प्रवक्ते म्हणत होते का रोखे तुम्ही उभारता, रोखे उभारता म्हणजे रोखे कर्ज आहे ते परत द्यायचंय. रोखे म्हणजे काही लोकांनी पैसे दिलेले नसतात परमनंट, ते व्याजावरती मिळालेलं कर्ज आहे. त्यामुळे रस्त्यासाठी कुठेतरी पैशाची उभारणी करायला लागेल. तात्पुरत्या स्वरूपात ती आपण रोख्याने केली तरी टोलने जी वसुली होते त्यातून त्याचा परतावा केला जातो. आपण या सुविधा दिल्याच पाहिजेत आणि माझ्या मते सर्व महामार्गावरती या सार्वजनिक टोल भरावे लागतात.
राजकीय नाही, नेत्याच्या ऐका, मागच्या 10 गाड्या ऐका. मोफत सोडल्या जातात, त्यांना कुठे टोल भरावा लागतोय? सार्वजनिक प्रसाधन गृह आहेत, ती काही दर 5 किलोमीटरवरती ठेवू शकत नाही. महामार्गावरती ज्या वेगाने गाडी जाणं अपेक्षित आहे 5-5 किलोमीटरवरती व्यवस्था नाही, पण तास 1.5 तासाच्या ह्याच्यावरती निश्चितपणे अशा व्यवस्था आहेत. नाहीये अपघात नाहीये कुठल्या कुठे नाही येत सांगा ना, कुठे नाही येत सांगा मला. पुणे सातारा हायवेवर मला दाखवा एक. पुण्याहून कुठेच नाही. सातारा हायवे किती लागतो? पहिला टोल नाका सोडला ना, कोणतं गाव आहे ते? पुणे सातारा हायवेवर असं आहे आपण फार उतावीळ झालेला आहात. आपण उतावीळ झालेला पहिला आहात. टोल नाका सोडला तर महाराष्ट्रात मुंबईपर्यंत तुम्हाला नाहीये सत्ता मिळत स्वच्छता नाही म्हणून तुम्ही उतावीळ झालात की टोल मुक्तीसाठी उतावीळ झाला ते मला माहित नाही. पण माझं म्हणणं असं आहे, पुणे ते सातारा हे अंतर किती वेळाचं आहे हे आधी तुम्ही गणित करा. मग सरकारने तसा नियम का केलाय? त्याच्यावर बंधनं का आणली ते तरी सांगा. जे नियम सरकारनं सांगितलं ना, दीड तासाला मला पूर्ण करू काहीतरी द्या. काय बोलताय शिरसाटजी तुम्ही? मला पूर्ण करू द्या. तुम्ही का उतावीळ झाला? ऍम्ब्युलन्स आहे? सत्ता येणार नाहीये. मला कुठल्या टोल नाक्यावर ऍम्ब्युलन्स आहे? 100% महाराष्ट्रात येणार नाही, यावरती सगळ्यांचं एकमत आहे. पण तुमचं टोल मुक्तीच्या आंदोलनाला आमचा व्यक्तिगत पाठिंबा आहे, कारण टोल मुक्ती झालीच पाहिजे महाराष्ट्रात, पण महाराष्ट्राचा विकासही झाला पाहिजे. बालचंद्र विकास- शिरसाट, विकास बालचंद्र बाजूला ठेवता. शिरसाट, तुम्ही स्वतः सत्तेत असून टोल मुक्ती झाली पाहिजे म्हणता. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2015च्या नंतर राज्यात एकाही टोलची वसुली संपूर्ण झालेली नाही. 2015 नंतर किती टोल बंद केलेत? आपण जे काही टोल बंद केले त्यानंतर मुंबईचाही काही पिरियड संपत आलेला आहे. एका विशिष्ट पिरियड नंतर टोल मुक्ती ही निश्चितपणे होणार. वेगवेगळे रस्ते आपण बनवतोय. सरकारनं जाहीर करावं. प्रसादजी. माझ्या मते येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रातले सगळे रस्ते हे तयार होतील आणि मग हळूहळू एकेका टोल मुक्ती होऊन जाईल. टोल मुक्ती हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. बालचंद्र शिरसाट, आयुष्यभर आपण टोल. आश्वासना दाखल जी काही वक्तव्य करतायत, कागदांवर तशी परिस्थिती नाहीये. आजच्या घडीला मुंबईतल्या प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या टोलला पुढच्या 10 ते 15 वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. मला योगेश खैरे यांना विचारायचं आहे. योगेश खैरे, चर्चेच्यासाठी हा मुद्दा एका क्षणासाठी लक्षात घ्या की कधी ना कधीतरी महाराष्ट्रात टोल मुक्ती होईल, पण मुद्दा पुढचा आहे. टोल मुक्त झालेलं देशातलं इतर कुठलं राज्य आहे का? आणि खरंच टोल मुक्ती शक्य आहे का? योगेश खैरे. टोल मुक्ती ज्या पद्धतीने यांनी आश्वासनं दिली होती की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर या संदर्भात एक कमिटी नेमू आणि त्या पद्धतीचा एक्सपेंडिचर जो झालेला असेल, तो खर्च झालेला असेल, त्या पद्धतीने ती कमिटी त्याच्यावर काम करेल आणि सगळे टोल महाराष्ट्रातनं काढून टाकू, अशा पद्धतीचं आश्वासन होतं. मग त्या पद्धतीची कमिटी नेमली गेली आहे का महाराष्ट्रात? यांचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीची कधीच कमिटी नेमली गेलेली नाही. कारण माननीय राजसाहेबांनी जे सांगितलं की यात सगळ्यांचे हात गुंतलेले आहेत, यांना हे टोल मुक्त करायचंच नाहीये. तर टोल मुक्त होणं हे 100% शक्य आहे की जी योगेशजी, सरकारने आपण बोलता किमान बोलता जो आरोप जे- केला तो अत्यंत गंभीर आहे आणि तो भ्रष्टाचाराचा वास येणारा आरोप आहे. तुम्ही म्हणताय सगळ्यांचेच हात गुंतलेले आहेत. आता राज्यामध्ये 2014 पासून भाजपचं सरकार, भाजप प्रणित आघाडीचं सरकार आणि मधल्या 2.5 वर्षात उद्धव यांचं सरकार होतं. मला भालचंद्र शिरसाट, आपण ती उद्धव यांच्या सरकारची 2.5 वर्ष सोडून द्या, पण उरलेल्या जवळपास 9 वर्षातल्या बहुसंख्याक 7.5 वर्षांमध्ये टोल राबवणं, टोलच्या वसुलीमध्ये आपले हात बरबटलेले आहेत, हा आरोप तुम्ही स्वीकारताय? मला वाटतं टोलवरचे जे व्यवहार आहेत, जे रोखीने होतात, कॅशने होतात, तिथेच गडबडीला कुठेतरी हे आहे. जर तुमच्याकडे फास्ट टॅग असेल, आणि हा फास्ट टॅग का आणला की जेणेकरून डिजिटल व्यवहार होईल, मग इथे कोणाचा गुंतवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा फास्ट टॅग कंपल्सरी करतोय आपण सगळीकडे. या फास्ट टॅग मुळे भ्रष्टाचार, जर त्या टोल नाक्यावरचे कर्मचारी, काही तिकडचे स्थानिक अधिकारी, रोखीने व्यवहार काही चालला स्थानिक होता. नेते- नाही, योगेशजी, एकच मिनिट, मुद्दा मला पण मांडायचा आहे. मी पण माझी वाहनं घेऊन ज्या वेळेला रस्त्यावरून जातो, मी पण या संपूर्ण प्रकरणातला एक अनुभवी व्यक्ती आणि पीडित आहे म्हणायला हरकत नाही. भालचंद्र शिरसाट, आज थोडा अभ्यास कमी पडतोय. आपण फास्टॅगचं कौतुक करता, अहो त्या फास्टॅग मधून इतक्या प्रकारे नाडलं जातं लोकांना.
की ते फास्टॅग नको, त्यापेक्षा रोख रक्कम देऊन टोल भरलेला परवडतो अशी परिस्थिती? आनंद दवे, आपले काही अनुभव आहेत का यातले? नाही, मुळात असे ना, योगीजी पूर्णपणे विषयांतर करतात ते. टोल नाक्यावरचा भ्रष्टाचार हा आजचा विषयच नाही. तिथला कर्मचारी काय काही गाड्या सोडत असेल, काही गाड्या ठेवत असेल, तो विषय नाहीये. त्याच कंपनीला परत मिळणं, त्यांना रिन्युएशन होणं, त्यांना दर वाढवण्याची परवानगी मिळणं, कमी करण्याची ऐवजी मुदत कधी संपणार ते न सांगणं, हा विषय भ्रष्टाचाराचा तो मोठ्या प्रमाणावर होतोय. लहान पातळीवर बोलत नाही आपण, त्याचा विषय कोणीही काढला नव्हता. आणि थांबा, आमच्या 2 मागण्या आहेत आधीपासून केलेल्या होत्या. एक, सरकारनं प्रत्येक टोल नाका कधी बंद होणार याचे सरळ सरळ घोषणा कराव्या. भले ते 4 वर्षानंतर असेल एखादा टोल नाका, तो जाहीर करावं की हा पण 2029ला संपणार आहे, 2030ला संपणार आहे, कुठेतरी तो संपला पाहिजे. आणि दुसरा, फास्टॅगचा तुम्ही विषय काढलाय ना, तर फास्टॅग हा फक्त लोकांचा पैसा वापरण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळं केंद्र सरकारचा डाव आहे असं आम्ही मानतो. आज माझे एकट्याचे 2-4 हजार रुपये फास्टॅगकडे जमा असतील. कोट्यावधी लाख लोकांचे शेकडो कोटी रुपये तिथे रोज वापरले जात आहेत. त्याच्यावर 1 रुपया सुद्धा कोणाला व्याज मिळत नाहीये. त्या वेगळ्या पद्धतीने काही त्याचा फायदा होतो आहे. त्या फास्टॅगचं कौतुक करू नका. त्या लोकांना भालचंद्र शिरसाट याचं उत्तर देतील. फास्टॅग प्रकरणातल्या भालचंद्र शिरसाटांच्या मुद्द्याचा प्रतिवाद झालाय, त्याचं उत्तर येत आहे. भालचंद्र शिरसाट, आपण बोलणार आहात. काही लोकांना ना ते डिजिटल व्यवहार आणि पांढरे व्यवहार करायची सवयच नसल्यामुळे फास्टॅग त्यांना समजणार नाही, ते रोखीनेच देणार. फास्टॅग मध्ये एक तर तुमचा वेळ वाचतो, तिकडच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचतात, ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. ऑटोमॅटिक सिस्टीम मध्ये तुम्हाला समोर गाडीचा नंबर दिसतो. ऐका ना, काय एवढे उतावीळ का होत आहे? तर फास्टॅग मध्ये तुमचा नंबर दिसतो. तुम्ही वेळ मारून घ्याल म्हणून आम्ही उतावळ झालोय. दवेजी, वेळ मारून देण्याची परिस्थिती येऊ देणार नाही. मी वेळ मारून देण्याची परिस्थिती येऊ देणार नाही. योगेश खैरे आणि त्याचबरोबर भालचंद्र शिरसाट दोघांसाठीचा प्रश्न आहे. टप्प्याटप्प्यानं दोघांनाही आपण उत्तर देण्याची संधी देणार आहोत. योगेश खैरे, आता सुरू झालेलं आंदोलन आणखी किती दिवस चालणार? आणि तुम्ही आत्ता लहान वाहनांना टोल नाक्यावरून जबरदस्तीनं जाऊ देता आहात. तुम्हाला लक्षात येत असेल, जिथे जिथे तुम्ही हे आंदोलन कराल तिथे तिथे जेवढं काही टोलचं नुकसान होईल तेवढं सगळं राज्य सरकारला भरून द्यावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तुमचं आंदोलन माध्यमात चर्चेत येण्यासाठी, त्या भागात प्रभाव क्षेत्र निर्माण करण्यासाठी योग्य आहे, पण त्यानं जनतेचा फायदा होताना दिसत नाहीये. नाही, एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे इथं, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे मान्य राजसाहेब मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटतील, त्यानंतर त्यांच्याकडून ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि ज्या पद्धतीचे कारवाया पुढे काय केल्या जातील आणि हे टोल मुक्त कसं केलं जाईल या संदर्भात काय भूमिका येते, त्यानंतर हे आंदोलन कशा प्रकारे पुढे जाईल हे ठरवलं जाईल. आणि जर का हे आंदोलन सुरू झालं तर ते दडपण्याचा नक्की प्रयत्न होईल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही कारवाईची असू द्या, कुठल्याही कारवाया होऊ द्यात, पण हे आंदोलन पुढे नेलं जाईल. आणि नाही योगेश खैरे, तुम्ही वारंवार सांगताय आंदोलन पुढे जाईल, आंदोलन पुढे जायचा निर्णायक टप्पा काय असेल? एक, ज्या ठिकाणी तुम्हाला आक्षेप आहे तिथले टोल पूर्णपणे बंद होणं. 2, महाराष्ट्रातल्या टोल धोरणात सुधारणा होणं. 3, महाराष्ट्र टोल मुक्त होणं. यापैकी कोणत्या टप्प्यावर आता मनसे आपलं आंदोलन नेऊन ठेवणार आहे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 4 चाकी जी वाहनं आहेत यांना महाराष्ट्रात टोल भरावा कुठेही लागू नये ही महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही आग्रही राहणार आहोत. ठीक आहे. एक अत्यंत महत्वाचं आणि निर्णायक वळण या आंदोलनातलं काय असेल ते योगेश खैरेंनी सांगितलं. मला पटकन भालचंद्र शिरसाट यांना विचारायचंय. भालचंद्र शिरसाट, संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट लहान वाहनं, हलकी वाहनं ही टोलमुक्त करा असं मनसेचं म्हणणं आहे. हे शक्य आहे का? व्यवहार्य आहे का? आता महाराष्ट्रामध्ये मी जे काही महाराष्ट्र फिरलोय त्याप्रमाणे बहुतांश ठिकाणी 4 चाकी वाहनांना टोल लागत नाही, फक्त जड वाहनांना टोल लागतो. भालचंद्र शिरसाट, कोणत्या रस्त्याने गेलात तुम्ही? मला ते रस्ते कळले तर बरं होईल, मी पण माझी गाडी एकदा तिकडे घेऊन जातो. पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, बऱ्याच ठिकाणी फक्त महामार्ग जे आहेत, चुकीची माहिती देत, महामार्ग जे आहेत चुकीची माहिती नाही बरोबर आहे. ऐकून घ्या
जे महामार्ग आहेत तिथेच टोल आहे. महामार्गाच्या नंतर बरेचसे काही ज्याला आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो पण छोटे मार्ग आहेत तिथे 4 चाकी वाहनांना टोल लागत नाही. अगदी तुम्ही ठाण्याच्या पुढे गेला भालचंद्र शिरसाट, आपली चर्चाच मुळात टोल रोडवरील टोल वसुलीच्या बाबत चालली आहे. जिथे टोल लावलाच गेला नाही आजवर तिथे कोणाला तरी टोल मधून सूट मिळतीये, याचं काही कौतुक असता कामा नये. थेट मुद्द्याला या, माझी विनंती आहे आपल्याला. आणि आपण असं सरळ सांगा, महाराष्ट्रात हलक्या वाहनांना टोल मुक्ती देणं पूर्णपणे सरसकट शक्य आहे का? आजच तुम्ही ठाण्याच्या पलीकडे गेलात की एक टोल नाका आहे जिथे पूर्वी टोल लावायचा आता तिथे टोल लागत नाही. असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देतो की जिथे 4 चाकी वाहनांना आता टोल लागत नाही. 4 चाकी वाहनांना साधारणपणे 20% ठिकाणी टोल लागला जातो महाराष्ट्रामध्ये आणि या 20% ठिकाणी सुद्धा टप्प्याटप्प्याने टोल मुक्ती मिळेल. बर, तुम्ही असं आश्वासन देताय की टप्प्याटप्प्याने टोल मुक्ती मिळेल. मला आनंद दबेंपर्यंत पोहोचायचंय, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आनंद दबे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा एखादा टोल नाका रद्द होतो किंवा तिथे फक्त जड वाहनांसाठीच वसुली सुरू होते, तिथे तिथे हलक्या वाहनांच्या साठी जो टोल मिळणं अपेक्षित आहे तो राज्य सरकारच्या तिजोरीतून जातो. याचा सोपा अर्थ असा, सर्वसामान्यपणे वाहनधारकानं खिशात हात घालून पैसे नाही दिले याचा अर्थ त्याची सुटका झालेली नाही. अहो, राज्याच्या तिजोरीतून ते पैसे बरोबर टोल कंपन्यांच्या खिशात जात आहेत. त्यामुळे टोल मुक्ती खरंच होते का की केवळ आणि केवळ ती राजकीय असते? याच्यावर आपलं मत, चर्चेला मर्यादा आहे. 30 सेकंदात बोला. आनंद दबे. प्रसादजी, सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, टोल कंपन्या व्यवसाय करत आहेत. प्रत्येक व्यवसायाला गणित असतं, त्यांचा एक अभ्यास असतो. टोल सुरू करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं सरकारला प्रपोजल दिलं असतं की रोज दिवसभरात साधारण एवढ्या गाड्या जातील, मग त्यातल्या 4 चाकी एवढ्या असतील, 16 चाकी एवढ्या असतील आणि मला एवढा टोल मिळेल, मग तो मिळाल्यानंतर एवढ्या वर्षांनंतर मी इथला रस्ता मोकळा करीन, हे व्हायला पाहिजे, जे होत नाहीये. मग त्या 2 चाकीकडनं घ्या किंवा 10 चाकीकडनं घ्या, मी ही रक्कम घेईल, तुम्ही हळूहळू कमी करायचं म्हणत असताना माननीय देवेंद्रजींनी मला सांगितलं, मला आठवतंय पूर्णपणे बोललेलं 3 वर्ष आधी, की मुंबईच्या टोल नाका तो बोर्ड लागणार की कधी मुक्त होणार, का होत नाही तो बोर्ड, का लागत नाहीये? आज 7, 8, 9 जवळजवळ 12-15 वर्ष झाली आम्ही टोल नाही. आनंद दबे, माझी विनंती आहे, तुम्ही एकदा नीट पहा. तो बोर्ड असतो त्याच्यावर जे वर्ष लिहिलेलं असतं ते ठराविक कालावधीनंतर आणखीन पुढे पुढे सरकत जातं. मला त्या अनुषंगानं पटकन एक छोटा मुद्दा आपल्या सोबत असलेल्या भालचंद्र शिरसाट यांना विचारायचा आणि त्यानंतर माझा शेवटचा प्रश्न योगेश खैरे यांच्यासाठी असेल. भालचंद्र शिरसाट, टोल वसुली आहे की हनुमानाची शेपूट थांबतच नाही? खारघरचा टोल 4 चाकीसाठी नाही. आपण जाता तिकडे रोज मीरा रोडला जाताना फाउंटन हॉटेल जवळचा टोल 4 चाकीसाठी नाही. भिवंडीला जाताना पुढच्या अंजीर फाटाच्या अलीकडचा टोल 4 चाकीसाठी नाही. 4 चाकीसाठी टोल नाही असे कितीतरी नाके आहेत आणि आज असलेले 20% उरलेले जे नाके आहेत तेही हळूहळू टोल मुक्त होतील. नाही, पण यातला एक मुद्दा भालचंद्र शिरसाट आपल्यासाठीच आहे, आपण त्यावर कृपया लक्ष द्यावं. मुख्य आक्षेप आणखीन एक आहे जो जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे की मुंबईत येण्या जाण्यासाठीचा जो टोल आहे त्याची वसुली संपली आहे पण टोल वसुली थांबत नाही. नाही, मुंबईत येण्या जाण्यासाठी सर्व नाक्यावरती टोल आज आहे, परंतु मुंबई बाहेर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टोल मुक्ती झालेली आहे. मुंबईत सुद्धा काही रस्त्यांची मोठी कामं सुरू आहेत. ती झाल्यावरती टोल मुक्तीच्या दिशेने पाऊल हे सरकार निश्चितपणे टाकेल. जी, आपण शब्द देता आहात. पटकन या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात योगेश खैरे, आपल्यासाठीच 1 मिनिट. सरकारनं दिलेल्या शब्दावर आपण विश्वास ठेवून आंदोलनाच्या बाबतीत काही वेगळी भूमिका घेणार का मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे भेटल्याच्या नंतर जे सांगतील त्याप्रमाणे वागणार? माझी आपल्या माध्यमातून आव्हान आहे सरकारला की त्यांनी व्हाईट पेपर काढावा या संदर्भात. किती टोल मुक्ती केली त्यांनी आजपर्यंत? सरकार 2014 नंतर भाजप शिवसेनेचं जेव्हा सरकार आलं त्यांनी टोल मुक्तीची घोषणा केली, त्यानंतर किती टोल नाके बंद केले, किती महाराष्ट्र टोल मुक्त केला, हे एकदा श्वेतपत्रिका काढून जाहीर करावं. आणि इथनं पुढं किती टोल नाके किती वर्षात बंद केले जाणार आहेत हे जाहीर करावं. जे आहे दूध का दूध पाणी का पाणी सरळ महाराष्ट्र समोर मांडावं ना सरकारने की आम्ही हे टोल नाके ह्या पुढच्या वर्षात हे बंद करणार आहोत आणि हे टोल नाके बंद झालेले आहेत. असं कुठेही झालेलं नाहीये, हे सगळं खोटं सांगितलं जातंय.
तर जे आहे ते महाराष्ट्र समोर ओपन मी बिलकुल बिलकुल अशी तुम्ही अपेक्षा आपण बाळगू आणि तशा प्रकारच्या गोष्टी होतील की नाही याच्यासाठी पाठपुरावा करू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.